शासनाचा जलसंपदा विभाग या जलसंपदा विभागाच्या मार्फत या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा जो जनजागृतीचा जो उपक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा म्हणजे अजित पवार आणि आपले जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावानं हा जो उपक्रम चालू केला आहे, तर तो साधारणपणे 200-250 वर्षापूर्वी जे काही अहिल्यादेवींनी त्यांच्या राज्यामध्ये जे पाण्याचं व्यवस्थापन खऱ्या अर्थाने केलं, त्याच्या अनेक आठवणी आपल्याला या ठिकाणी आहेत. अजूनही त्याच्या पाऊल पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि माजी आमदार आदरणीय अतुलजी बनके सर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सदस्य घनश्यामताई, पंचायत समिती सदस्य सन्माननीय संभाषक चव्हाण, व्यासपीठावरील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकारी अभियंता सन्माननीय श्री नानोर आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विविध पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनी अतिशय पोटतिरकीने या ठिकाणी विचार मांडले, ते घोडके साहेब, आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे आणि सर्वच उपस्थित मान्यवर शेतकरी बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम गोदा ते नर्मदा अशी जी जलदिंडी या ठिकाणी या खात्याच्या मार्फत काढली जाणार आहे, त्याची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणाहून होणार आहे. आज आपण कृष्णा खोऱ्यातली ही जी 5 धरणे आहे, या 5 धरणांचं जे पाणी आहे, ते पाण्याचा कलश हा इथून निघणार आणि चोंडीला त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी त्या ठिकाणी नेला जाणार आहे. तिथे अशा प्रकारचा कार्यक्रम केला जाणार आहे. आणि म्हणून मी मला सांगत होतो की अहिल्यादेवींनी जे पाण्याचं व्यवस्थापन केलं त्याचे आपण अनेक ठिकाणी उदाहरणं पाहतो. आता आमच्या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर बाळवणीला जाताना, आमच्या पाण्यावर बाळवणी जाताना पूर्वीची बारव म्हणून एक नाव आहे. एवढी सुंदर बारव आहे, त्या काळात झाली असेल 200-250 वर्ष. परंतु आजही त्या बारवेचा एकही दगड किंवा एकही तोड ही हल्ली नाही, सरकली नाही. आजही सरळ खाली पाण्यात पायऱ्याने पाणी उतरून खाली पाणी घेता येतं, अशी बारव त्या ठिकाणी बांधली. तुम्ही अनेक ठिकाणी गेलात, आमच्या पारनेरून जर तुम्ही बाणबाजार रस्त्यानं जर निघालात तर खडकवाडी गावाच्या अलीकडं एक चिमणी बारव म्हणून नाव आहे. अगदी छोटीशी, तिच्या पानझाडाला ती बारव त्या ठिकाणी तयार केली. खोली किती असेल? अर्ध कमरे इतकी खोली असेल, पण वर्षातले जवळपास 10-11 महिने तिच्यामध्ये पाणी असते. तिकडून तुम्ही पारनेरला जाता अळकुडी मार्गे चिंचणीच्या वर जर गेलात तिथे तर त्या जे फॉरेस्ट आहे चिंचणीच्या वरचे डोंगराला, त्या फॉरेस्टच्या खालच्या बाजूला अशाच पद्धतीचा एक छोटासा स्रोत आहे पाण्याचा, तिथं ते बांधलेले. आजही त्याचं सगळं कन्स्ट्रक्शन जसंच्या तसं आहे. तिथं सुद्धा तुम्ही आज कधीही गेलात तर तिथं 12 महिने पाणी. आणि म्हणून आज काळ बदलला. आज आपल्या सरकार सरळ झाली, गाड्या आल्या, 4 चाकी आल्या. अहिल्यादेवींच्या काळामध्ये तो प्रवास कशावर करतो, एक तर पायी नाहीतर घोड्यावर. आणि त्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थानं पाण्याच्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस ती संकल्पना राबवली आणि असे संपूर्ण राज्यामध्ये पाण्याचे स्रोत करण्यात. आज आपण खूप आधुनिक झालो. आपण अनेक धरणं बांधली, अनेक नद्यांचं पाणी त्या ठिकाणी अडवलेलं आहे. परंतु ते अडवलेलं जे पाणी आहे ते आपण व्यवस्थितपणे वापरतो का?
त्याच्या बचत आपण करतो का? आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींची जनजागृती व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं हे नियोजन आहे. पाणी बचत केली पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे आणि नव्यानं पाण्याचे स्रोत निर्माण करून, जसं अतुलजीने उल्लेख केला या ठिकाणी की आता कृष्णा खोऱ्याचं वरच्या भागामध्ये पठारावरचं पाणी काही अडवलं जाणार आहे, तिकडं गोदावरी खोऱ्यामध्ये देखील काही अडवलं जाणार आहे आणि ते जे अडवलेलं पाणी आहे ते काही गोदावरी खोऱ्यामध्ये आणि काही कृष्णा खोऱ्यामध्ये आणलं जाणार आहे. त्याची बरीचशी काही प्रकल्पाची कामं चालू आहेत, काहीची प्रगती पथावर आहेत किंवा काहीचे प्राथमिक त्याचे सर्वेक्षण वगैरे चालू आहे. आणि हे सगळे जर झाले तर माझ्या माहितीप्रमाणे कालच परवा मुख्यमंत्र्यांच्या पुढून मी ऐकलं की 75 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये नवीन अतिरिक्त ते निर्माण करतायत आणि कृष्णा खोऱ्यामध्ये देखील मला आकडा माहीत नाही, परंतु कृष्णा खोऱ्यामध्ये देखील काही अतिरिक्त पाणी त्या ठिकाणी उपलब्ध केलं जाणार आहे आणि ते पाणी ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. आज ही 5ही धरणं या ठिकाणी आहेत, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला, डेड स्टॉकच्या बाबतीमध्ये उल्लेख केला. आमचा पारनेर तालुका, आमची किती फक्त 14 गाव आहेत नानासाहेब, 14 गावांना फक्त आपल्याला कुठेच पाणी मिळेल आणि वरच्या 5 गावांना पिंपळगाव जोग्याचं त्या ठिकाणी. आणि पिंपळगाव जोग्याचं पाणी खऱ्या अर्थानं जुन्नर आणि पारनेर तालुक्यातल्याच फक्त गावांच्या पुरतं मर्यादित आहे. परंतु होत आहे काय की सगळी एकमेकाला अलाइड धरणं आहे. शेवटी येडगावमध्ये सगळ्यांचं पाणी येतं आणि मग पिंपळगाव जोग्याचं पाणी तुम्ही जेव्हा येडगावमध्ये सोडता त्यावेळेस थोडासा अन्याय खाली पिंपळगाव जोग्यावर नक्कीच होतो, त्याच्या किनाऱ्यावर होतो. आणि मग मला अधिकाऱ्यांना आणि शरद असतील, अतुलशी असतील, मला एकच निवेदन करायचे की पिंपळगाव जोग्याला पाणी सोडत असताना आमचं जे डेड स्टॉकच्या वरचं जे पाणी आहे ते मात्र कानगडात सोडा. ते काय याच्यात सोडून घेऊ नका. आता ते कानगडात सोडलं तर खऱ्या अर्थानं दुष्काळी जी गावं आहेत आपल्या त्या दुष्काळी गावामध्ये त्याचा फायदा निश्चितपणे होईल. आणि मग याचा डेड स्टॉकला तुमचं पाणी गेलं तर त्याच्यानंतर देखील मला एक तुम्हाला विनंती करायची की जेवढं गरजेचं आहे तेवढं सोडून घ्या. जर सगळं सोडून घेतलं तर मला वाटतं पिंपळगाव जोगा दरवर्षी भरेल याची खात्री नाही. आणि या वर्षी तर मला सगळ्याच शेतकऱ्यांना आणि सगळ्यात आपल्याला यावर्षी आतापासून काळजी घ्यावी लागेल. आता ते काय अल्निनोचं काय इफेक्ट सांगितलेलं आहे, यावर्षी पावसाचं प्रमाण टक्केवारीपेक्षा कमी सांगितलेलं आहे आणि जेव्हा टक्केवारीपेक्षा पाऊस कमी आहे असं जेव्हा हवामान शास्त्र सांगतं तेव्हा आमच्या पारनेर तालुका तर 100% त्या वर्षी वंजने छायेमध्ये असतो, त्याचं दुष्काळी ठरलेला असतो. आणि म्हणून जी काही सरासरी कमी दाखवली जाते ती आमच्या ह्या दुष्काळी तालुक्यांच्या मध्येच नेमका पावसाची कमी होतात. आणि म्हणून उद्या भविष्यामध्ये यावर्षी या प्रकारची पाण्याची आपल्याला टंचाई निर्माण होणार नाही याच्यासाठी आतापासून आपण सगळ्यांनीच, लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील किंवा सर्वच घटक या क्षेत्रातले असतील, या सगळ्यांनी त्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच ही दिंडी जी आहे किंवा ही जलसंवर्धन यात्रा जी आहे ती खऱ्या अर्थाने याच्यासाठीच आहे की या पाण्याच्या बाबतीमध्ये आपली शेतकऱ्यांची, आपल्या समाजाची जनजागृती झाली पाहिजे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली कशी आणता येईल याचं खऱ्या अर्थानं हे नियोजन या जलदिंडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि म्हणून आता उशीर फार झाला आहे, फार काही बोलत नाही, परंतु पाटबंधारे विभागानं पाटबंधारे म्हणायचं आणि पूर्वीची आता जलसंपदा झाली, जलसंपदा विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीचा या कार्यक्रमाचं जे नियोजन आणि आयोजन आहे ते अगदी व्यवस्थित केलेलं आहे. आता हा पाण्याचा कलश इथून चोंडीला जाणार, चोंडीवरून मला वाटतं त्र्यंबकेश्वरून पण एक कलश निघाला, तो पण चोंडीला येणार आणि चोंडीवरून निघाले हे पाण्याचे कलश थेट मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीमध्ये त्या ठिकाणी सोडले जाणार आहे. आणि म्हणून चोंडीपासून किंवा त्र्यंबकेश्वर पासून किंवा आपल्या येडगावपासून तर थेट मध्य प्रदेशाच्या ठिकाणी आपल्या पाणी सोडायचे त्या ठिकाणापर्यंत या कलश जेव्हा जाईल त्यावेळेस निश्चितपणे हा कलश कशाचा आहे तर हा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानेच जलदिंडी जाणार आहे. त्या जलदिंडीच्या माध्यमातून आपल्या जनजागृतीचा हा कलश आहे याची कल्पना निश्चितपणे सगळ्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या जनतेला होईल. आणि म्हणून या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे जलसंपत्री आणि राज्याचे सरकार आणि सर्व विभागाचे अधिकारी, सर्व पदाधिकारी,
सर्व लोकप्रतिनिधी यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.